सर्वोच्च न्यायालयाने निदर्शित केल्यानुसार शासनाने ओबीसीची माहिती संकलित करण्यासाठी नेमलेल्या आयोगाकडून चुकीच्या पद्धतीने माहिती जमा करण्यात येत असून त्यामुळे ओबीसीची संख्या कमी दिसण्याची शक्यता असल्याने या अहवालामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याने त्याविरोधात बुधवार दिनांक 15 जून रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर तालुक्याच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाने निदर्शित केल्यानुसार शासनाने ओबीसीची माहिती संकलित करण्यासाठी बाटिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठीत केलेला आहे। सदर आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेल्या इम्पिरियल डाटा दारोदार जाऊन ओबीसीची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित करणे अपेक्षित असताना तशी माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करण्यात येत असल्याने ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे। त्यामुळे ओबीसी समाजातील भविष्यातील कायमस्वरूपी न भरून निघणारे नुकसान होणार आहे। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने चाललेले कामकाज त्वरित थांबावे व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका अशा कामगारांकडून माहिती संकलित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर तालुका यांच्या वतीने सिन्नर तहसीलला निवेदन देऊन करण्यात आली आहे। या निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर तालुका अध्यक्ष संजय काकड, राजेंद्र जगझाप, कैलास जगडे, राजेंद्र भगत, संतोष पवार, विशाल चव्हाण, डॉक्टर संदीप लोंढे, मनोज महात्मे, सुभाष कुंभार, विलास दराडे, खंडेराव सांगळे, संजय लोणारे, राजेंद्र माळी, तानाजी सानप, प्रवीण जगताप, लक्ष्मण बर्गे, आकाश विश्वकर्मा, संदीप भालेराव, विशाल चव्हाण आदींच्या सह्या आहेत। तर निवेदन देतेवेळी डॉक्टर विष्णू अत्रे, बंडू नाना भाबड, विजय लव्हारे, भाऊसाहेब पवार, कैलास गोळेसर, पुरुषोत्तम भाटजिरे, महिला आघाडीच्या मेघा दराडे, आफरीन सय्यद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूज साठी समाधान आव्हाड। सातत्याने ओबीसी समाजाची पूर्णपणे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। मुळात ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग आणि इतर मागासवर्गीयामध्ये ज्या ज्या जाती आहेत त्यांचा एकूण समूह म्हणजे इतर मागासवर्गीय असा त्याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ आहे। त्याच्यामुळे आज ओबीसीची जनगणना एक तर केली जात नाही आणि जी जनगणना झालेली आहे 1931च्या प्रमाणे तिच्या आधारावर केंद्र शासनाकडून डाटा मिळत नाही आणि डाटा मिळाला तर तो त्रुटीचा आहे असं सांगितलं जातं। दुसरीकडं 50% पुढे आरक्षण द्यायचं नाही अशी भूमिका घेतली जाते आणि कोणत्याही प्रकारचा साधा एक कागदाचा तुकडा सुद्धा कोणी अर्ज न करता आज संपूर्ण भारतातून एकही मागणी न होता 10% आरक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि मग ते 50%चा त्या ठिकाणी नियम डावाला जात नाही का? म्हणजे नेमकं समजत नाही का या ठिकाणी ओबीसींना हेतुपुरस्सर डावलं जातं का काय? मग याच्यापेक्षा असंच म्हटलं तर काय वावगं आहे का तुमच्या मनातच आम्हाला आरक्षण द्यायचं नाही आणि हा जर तुमचा हेतू असेल तर आम्ही पण या ठिकाणी जागृत झालेलो आहोत। अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी भुजबळ साहेबांचा सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा होत होता। या ठिकाणी मला मुंडे साहेबांचं सुद्धा स्मरण होत आहे। मुंडे साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये स्पष्ट भूमिका घेतली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्यांचा अपघाती निधन झालं। मी म्हणतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ओबीसींच्या मागणीला सातत्याने या ठिकाणी शिळ देण्यात येत आहे। म्हणजे आमच्यावर तुम्ही उघड अन्याय केलेला आहे आणि मग आमच्यावर अन्याय झाल्यानंतर आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। आम्ही सातत्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, कोणत्या प्रकारचं आजपर्यंत हिंसक गोळा लागलेलं नाही। मग नेमकी अपेक्षा काय आहे का तुम्हाला लोक ओबीसी समाज हा भरकटला पाहिजे का? ओबीसींच्या हाताने चुका झाल्या पाहिजे का? ओबीसींनी कायदा हातात घेतला पाहिजे का? अशी नेमकी मागणी आहे का तुमच्या मनातल्या या मनातल्या तुमच्या व्यथा आहे का? हे तरी आम्हाला एकदा समजू दे। आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय का आज तुम्ही या निवडणुका घेतल्या आहेत, या निवडणुकामध्ये 0% ओबीसींना आरक्षण आहे। याचा अर्थ या महाराष्ट्रात ओबीसीच नाही असं याचा अर्थ झालेला आहे। मग अशा पद्धतीचे निकाल म्हणजे निकाल कोणत्या पद्धतीचे निकाल आहे हा चिंतनीय प्रश्न निर्माण झालेला आहे। आज आमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या नाही, आमच्या मुलांना कोणत्या ठिकाणी आरक्षण नाही। मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या CCCच्या जो निर्णय केला आहे हे स्थगित झालेले आरक्षण पूर्ववत व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाने बाटिया आयोग समर्पित आयोग हा गठीत केलेला होता। परंतु या आयोगाने ज्या ओबीसींचा डाटा संकलित करत असताना अतिशय सदोष पद्धतीने तो डाटा गोळा करत आहे। म्हणजे सरसकट जे आडनाव आहे त्या आडनाव सरसकट त्यांनी त्या याच्यामध्ये टाकलेलं असल्यामुळे
हा डाटा हा सदोष होणार आहे, ज्यामुळे पुढे आपल्याला मिळणारं ओबीसीचं आरक्षण धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. आमची शासनाला आणि समर्पित आयोगाला अशी आमची विनंती आहे की आपण हा डाटा अतिशय व्यवस्थित सूत्र पद्धतीने गोळा करावा आणि ओबीसींना न्याय द्यावा, अशी आमची अखिल भारतीय मातृभूमी समता परिषदेच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि बहुजन समाजाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, माजी खासदार संजय भुजबळ, त्याचप्रमाणे दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हा ओबीसींचा प्रश्न अनेक वेळेस लोकसभेत असेल किंवा इतर ठिकाणी तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे अखिल भारतीय मातृभूमी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय दिलीप अण्णा खैरे असतील, बाळासाहेब कडक असतील, बापूसाहेब भुजबळ असतील, रविभाऊ सोनवणे असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे केले जाईल. आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनामध्ये ओबीसी संघटनेचा जो डाटा आहे तो डाटा फक्त आडनावानुसार घेतला जात आहे, तो घरोघरी जाऊन घेतला पाहिजे. फक्त आडनावावर घेऊन चालणार नाही, प्रत्येक घरी जाऊन ओबीसीचा डाटा जमा केला पाहिजे. त्या डाट्यामध्ये काही त्रुटी राहू नये, त्याचं शासनाने जबाबदारी घ्यावी. महाराष्ट्रात त्या संपूर्ण भारतामध्ये ओबीसीची जी विचार करण्यासाठी जो एक जाणून बुजून कार्यक्रम चालू आहे, त्यातला हा एक भाग म्हणजे ओबीसींचा डाटा गोळा करताना आडनावाप्रमाणे ओबीसीची गणना केली जात आहे. आता यात साध्या गोष्टी कोणालाही कळेल ते. आता आमच्या कुंदेवाडीमध्ये माळी आडनावाचे भिल्ल समाजाचे आहेत, माळी समाजाचे आहेत आणि इतर समाजाचे आहेत. आता कसं तुम्ही त्यांना कोणत्या जातीमध्ये घालणार, कोणत्या याच्यात घालणार? पवार आडनाव कुठे नाही, सगळीकडे पवार आडनाव आहेत. याप्रमाणे अनेक गोष्टी या जनगणनेमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी अशा आडनावावर आपण जनगणना करून साध्य होणार नाही. योग्य पद्धतीने जनगणना केली तरच ओबीसींना खरा न्याय मिळू शकतो, असे बोलून मी हे 2 शब्द संपवतो. संबंध महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संबंध भारत देशामध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशाने ओबीसी आरक्षणासाठी जो लढा या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे, त्या निमित्ताने आज संबंध राज्यात आणि देशात या ठिकाणी धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आलेले. त्यात प्रामुख्याने या ठिकाणी जी मागणी आहे की ओबीसीचा डाटा या ठिकाणी जो भाटी आयोगामार्फत समर्पित केला जात आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी समर्पित केला जात आहे. आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची एकच मुख्य मागणी आहे की गावात ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, मंडलाधिकारी असेल किंवा इतर सरकारी जे कर्मचारी असतात त्यांच्याकडे सर्व डाटा या ठिकाणी उपलब्ध आहे, तो 8 दिवसात या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. अशा रीतीची या ठिकाणी आज मुख्य मागणी आहे. त्यांच्यामार्फतच हा डाटा या ठिकाणी गोळा करण्यात यावा. अतिशय तंत्रशुद्ध या ठिकाणी तो डाटा त्यांच्यामार्फत गोळा केला जाईल. परंतु आत्ता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक आडनावं अनेक समाजामध्ये असतात. तो डाटा तुम्ही कसा गोळा करणार? अतिशय सदोष पद्धतीने या ठिकाणी तो डाटा गोळा केला जातोय. या सरकारी कर्मचाऱ्यामार्फतच या डाटा या ठिकाणी गोळा करण्यात यावा. त्यांना त्यामार्फतच या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी आमची अखिल भारतीय मातृभूमी समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी मुख्य मागणी आहे. याची शासनाने या ठिकाणी केंद्रात जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे, मनोवादी सरकार, त्यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो. त्यांनी जे षडयंत्र या ठिकाणी रचलेलं आहे त्यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी अधिक आघाडा या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली तीव्र करू आणि ओबीसीचं आरक्षण मिळाल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही अशी आजच्या या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. आज इथे महात्मा ज्योतिराव फुले समता परिषदेच्या वतीने भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन छेडण्यात आले आहे. हे अतिशय सौम्य आंदोलन आहे. तरी केंद्र सरकारने याची दक्षता घेतली पाहिजे, कारण जाणीवपूर्वक ओबीसींना टाळण्यात येत आहे. आता येत्या नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा जाणून ओबीसी आरक्षण हे कोणालाच मिळालेलं नाही. याची केंद्र सरकारने दक्षता घ्यावी. हे अति
सूक्ष्म म्हणजे खूप साधं आंदोलन करण्यात आहे. यापुढे जर आमचा ओबीसीचा डाटा जर व्यवस्थित जमा करून आम्हाला आरक्षण मिळाले नाही, आम्ही काही केंद्र सरकारकडे भीक नाही मागू. हे आमचं ओबीसीचं आरक्षण हे आमचा हक्काचं आहे. म्हणून आम्ही महिलांच्या तसेच समता परिषदेच्या वतीने ओबीसीला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, हे आमच्या हक्काचं आहे. जय ज्योती जय क्रांती.